पाचवा प्रश्न आपल्याकडे काय दिलेला आहे बघा. नीट 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. आपल्याकडे एक रिएक्शन दिलेली आहे. नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस कंबाईन झालेले आहेत आणि अमोनिया फॉर्म झालेला आहे. या रिएक्शन मध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शन विचारलेला आहे. म्हणजे 3 ऑप्शन रॉंग असतील आणि एक करेक्ट असेल तो आपल्याला चूज करायचा आहे. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे तो रेट ऑफ रिएक्शन वरती बेस्ड क्वेश्चन आहे. तो जरा कसा सॉल्व्ह करायचा बघा. आपल्याकडे एक रिएक्शन दिलेली आहे. नायट्रोजन गॅस प्लस 3 हायड्रोजन गॅस आणि रिव्हर्सिबल रिएक्शन आहे 2 टाइम्स ऑफ अमोनिया गॅस. अशी ही रिएक्शन आहे. मला या केमिकल रिएक्शनचा जर रेट लिहायचा असेल म्हणजे रिएक्शनचा रेट लिहायचा असेल तर मी काय करणार आहे, स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड करून लिहिणार. म्हणजे कसं होणार स्टॉइकियोमेट्रीने मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ N2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू इथे कसं होणार आहे -1/3 d ऑफ H2 डिवाइडेड बाय dt आणि अमोनियासाठी कसं होणार आहे तर 1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया डिवाइडेड बाय टाइम म्हणजे dt. आता इथं मायनस आणि हे मायनस जे चिन्ह आपण वापरलेलं आहे ते एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन वापरलेलं आहे. ते फक्त आपण रिएक्टंट साठी यूज करतो. कारण आपल्याला माहित आहे रिएक्टंटचा रेट हा येतानाच निगेटिव्ह असतो परंतु ओव्हरऑल रेट जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. मग त्याला त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण काय करूया, एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन लिहूया. आणि ते 2 इथं स्टॉइकियोमेट्री हे प्लस चिन्ह का तर ते प्रोडक्ट साठी आहे. मग असं जे तुम्हाला करेक्ट ऑप्शन दिसतो याच्यामध्ये कुठं आहे बघा, तर ऑप्शन नंबर तुमचा जो सेकंड आहे याच्यामध्ये -d N2 डिवाइडेड बाय dt आणि इज इक्वल टू 1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया अपॉन dt हा आहे. आता या रेट मध्ये काय फरक आहे तर हा जो रेट इथं लिहिलेला आहे तो रिएक्शनचा रेट आहे आणि रिएक्शनचा रेट लिहित असताना आपण स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड करायला पाहिजे. त्यामुळे तुमचा करेक्ट ऑप्शन आहे बी. ओके. 6 नंबरचा प्रश्न आपल्याला एक दिलेला आहे. एक हायपोथेटिकल रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. हायपोथेटिकल रिएक्शन म्हणजे काय, अशी रिएक्शन असेल आहे की नाही हे आम्हाला काय माहित नाही पण अशी रिएक्शन असेल. कोणती रिएक्शन आहे बघा, x2 y2 इट गिव्स 2 टाइम्स ऑफ xy. ही एक रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये 3 स्टेप दिलेले आहेत. म्हणजे ही जी रिएक्शन कंप्लीट होणार आहे ती सिंगल स्टेप मध्ये कंप्लीट होणार नाही. म्हणजे ती रिएक्शन एलिमेंटरी नाही. याचा अर्थ ही सेव्हरल स्टेप मध्ये कंप्लीट होते आणि जी रिएक्शन सेव्हरल स्टेप मध्ये कंप्लीट होते त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणतो रे, कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणतो. मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, दुसरी आणि तिसरी. याच्यामध्ये पहिली स्टेप फास्ट आहे, दुसरी स्लो आहे आणि तिसरी फास्ट आहे. आता कॉम्प्लेक्स रिएक्शन मधली प्रत्येक स्टेप ही एलिमेंटरी असते हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जी 2 नंबरची जी स्टेप स्लो आहे त्या स्लो स्टेप वरून आपण काय करू शकतो, या ओव्हरऑल रिएक्शनचा रेट सांगू शकतो. म्हणजे रेट इज डिटरमाइन्ड फ्रॉम स्लोएस्ट स्टेप अँड दॅट स्टेप इज नोन ॲज रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके. क्वेश्चन असा विचारलेला आहे की ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिएक्शन विल बी. आपल्या या रिएक्शनची ओव्हरऑल ऑर्डर काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे. मग तुमच्याकडे जी स्लोएस्ट स्टेप आहे ती थोडीशी आपण अशी लिहिली पाहिजे सिंगल एरोनं. ओके. स्लोएस्ट स्टेप कशी आहे बघा आपली, x plus y2 it gives xy plus y. दिस इज युअर स्लोएस्ट स्टेप आणि स्लोएस्ट स्टेप वरून आपण काय लिहितो, रेट लिहितो. मग रेट आपला कसा असेल बघा, रेट इज इक्वल टू k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ x रेज टू m इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ y2 रेज टू n. अशी ही आपली रेट ऑफ रिएक्शनचं एक्सप्रेशन असेल. m आणि n हे जे कोएफिशिएंट आहेत ते स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट नाहीत, ते आपण एक्सपेरिमेंट वरून डिटरमाइन करतो ना m आणि n ची व्हॅल्यू. आता ते आपल्याला डिटरमाइन करायचे हे चॅलेंज आहे. इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ x आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला हे माहित पाहिजे की x कोण आहे. तर बघा पहिल्या स्टेप मध्ये x इथं तयार झालेला आहे आणि दुसऱ्या स्टेप मध्ये x हा कंझ्युम झालेला आहे. म्हणजे इथं लिहिणार आहे मी इन फर्स्ट step x is produced and second step तो काय झालेला आहे बघा, y2 सोबत रिएक्ट झालेला आहे म्हणजे कंझ्युम झाला. इट कंझ्युम्स. बरोबर ना. याचा अर्थ असा आहे दॅट इज x कोण असेल आपला, x इज इंटरमिडिएट. x कोण आहे, इंटरमिडिएट. आणि एक तुम्ही नोट लक्षात ठेवा की रेट ऑफ रिएक्शनचं जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशन मध्ये जो इंटरमिडिएट आहे x तो इंटरमिडिएट ह्या एक्सप्रेशन मध्ये येता कामा नये. बरोबर आहे. मग ह्या इंटरमिडिएट इथं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला शोधलं पाहिजे आणि ते कॉन्सन्ट्रेशन शोधण्यासाठी आपण काय करायचं, त्याच्या फॉर्मेशनच्या स्टेपचा मदत घ्यायची.
मग एक्सच्या फॉर्मेशनची स्टेप म्हणजे एक नंबरची ती कशी आहे बघा, x2 रिव्हर्सिबली गिव्स x प्लस x, म्हणजे इथे एक्सच्या फॉर्मेशनची ही रिएक्शन आहे आणि ती कशी आहे रे, रिव्हर्सिबल आहे. मग या रिएक्शन साठी मला जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायचा असेल तर तो मी k इक्विलिब्रियम इज इक्वल टू कसं लिहिणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ x इंटू x म्हणजे x चा स्क्वेअर झाला डिवाइडेड बाय इथं काय आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ x2, बरोबर आहे. ते x2 जर इकडे आलं किंवा आपल्याला काय माहित करून घ्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ x ना, मग आपण ते x2 जर इकडे आलं तर काय होईल बघा, k इक्विलिब्रियम इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ x2 इज इक्वल टू इथं आलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ x चा स्क्वेअर. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर इथं असं होईल का बघा, स्क्वेअर रूट ऑफ k इक्विलिब्रियम इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ x2 रेज टू 1/2 लिहिलं मी इज इक्वल टू इथं काय आलं पुढं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ x, बरोबर ना. मग आता आपण काय करूया, कॉन्सन्ट्रेशन ऑफ x ची जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट करूया आपण. म्हणजे आपल्याकडे रेटचं इक्वेशन कसं असेल बघा, रेट इज इक्वल टू k इनटू कॉन्सन्ट्रेशन, सॉरी k आहे तसं हे k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ x ची व्हॅल्यू आपली ही काय आहे बघा, अंडर स्क्वेअर रूट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इनटू x2 चं कॉन्सन्ट्रेशन आणि रेज टू पॉवर किती आहे आपल्याकडे 1/2 आहे इनटू पुढे काय राहिलेलं आहे y2 रेज टू n आहे, y2 रेज टू n. आता आपल्याला हे माहित आहे की कॉम्प्लेक्स रिएक्शन मधली जी प्रत्येक स्टेप आहे ती कशी असते, एलिमेंटरी असते. आणि एलिमेंटरी रिएक्शन साठी जो रेट लिहितो त्या रेट लिहिण्यासाठी आपण काय करतो, स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट इथं जे आहेत x चा 1 आहे y चा 1 आहे ते आहे तेच आपण इथं लिहिणार आहे. म्हणजे या y2 चा स्टॉइकियोमेट्रिक किती असेल, 1 असेल. परंतु इथं ध्यानात ठेवायचं x चं जे स्टॉइकियोमेट्रिक मी सॉरी m लिहिलेलं आहे ते m नाही, ते किती आहे 1/2. मग आपण जर हे सॉल्व्ह केलं तर रेट इज इक्वल टू काय आलं बघा, k इंटू अंडर स्क्वेअर रूट k इक्विलिब्रियम, या दोघांच्या पासून एक नवीन कॉन्स्टंट असेल तो कॉन्स्टंट म्हणजे k डॅश असणार आहे इनटू x कॉन्सन्ट्रेशन ऑफ x2 रेज टू 1/2 इनटू y2 रेज टू 1. आता इथं मला x2 ची ऑर्डर किती आहे 1/2 आहे आणि y2 ची ऑर्डर आहे 1. म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर जर मला लिहायची असेल, ओव्हरऑल ऑर्डर इज इक्वल टू काय असेल बघा, 1/2 प्लस 1 इज इक्वल टू 1.5, बरोबर ना. 1.5 आपला करेक्ट आन्सर आहे. दिस इज युअर सी आन्सर. ओके ओके. क्वेश्चन नंबर 7 आपल्याकडे एक दिलेला आहे, एक फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आपल्याला सांगितलेले आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे आपण कशी लिहिणार आहे, ए गिव्स अ प्रोडक्ट, अशी समजा एक जनरल रिएक्शन असेल आणि ही रिएक्शन कशी आहे रे, फर्स्ट ऑर्डर आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, हॅज अ स्पेसिफिक रिएक्शन रेट. स्पेसिफिक रिएक्शन रेट म्हणजे तुमचा रेट कॉन्स्टंट असतो k, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 10⁻² पर सेकंड. आता त्याचं जे युनिट आहे पर सेकंड, हे युनिट कोणत्या ऑर्डरचं आहे हे आपल्याला माहित आहे, फर्स्ट ऑर्डरचं आहे ना, बरोबर. हाऊ मच टाइम विल इट टेक टू फॉर 20 ग्रॅम ऑफ द रिएक्टंट टू रिड्यूस 5 ग्रॅम. म्हणजे सुरुवातीला आपली जी रिएक्शन आहे A गिव्स B ऍट t इज इक्वल टू 0 जेव्हा होतं तेव्हा याचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते 20 ग्रॅम होतं. मग आपल्याला काय विचारलंय, याचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वेळ निघून जाईल तसं किती होणार आहे 5 ग्रॅम. म्हणजे A नावाचा जो रिएक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. कुठून कुठं कमी झालंय, 20 ग्रॅम पासून 5 ग्रॅम पर्यंत कमी झालंय. मग त्याच्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो टाइम आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, वी नो, माहित तर काय नसते तरी पण लिहायचं वी नो. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी आपल्याला रेट कॉन्स्टंट k इज इक्वल टू काय असतं 1/t इंटू सॉरी 1/t नाही 2.303 डिवाइडेड बाय टाइम इंटू लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे A0 आणि भागिले 80 म्हणजे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट ऍट t इज इक्वल टू t. मग आपल्याला टाइम शोधायचा आहे म्हणून t इज इक्वल टू मी इक्वेशन अरेंज केलं 2.303 डिवाइडेड बाय इथं k येणार आहे इनटू लॉग टू द बेस 10. A0 ची व्हॅल्यू किती आहे बघा आपल्याला, A0 म्हणजे t इज इक्वल टू 0 असतानाचे जे कॉन्सन्ट्रेशन ते किती आहे 20 आहे डिवाइडेड बाय 80 म्हणजे काय, ऍट टाइम t काही पण असेल त्यावेळी शिल्लक राहिलेली अमाउंट किती आहे 5 ग्रॅम आहे. म्हणजे ही शिल्लक राहिलेली अमाउंट आहे बरं का, ती रिएक्ट झालेली नाही. मग आपण जर k ची इथं व्हॅल्यू ठेवली तर कसं आलं बघा, t इज इक्वल टू 2.303 डिवाइडेड बाय 10 ची पॉवर -2 इनटू लॉग 4. ओके ना, log 4. मग आता 10⁻² वर जर गेलो तर इथे येणार 2.303 इंटू 10 ची पॉवर 2 इंटू log 4 ची व्हॅल्यू असते 0.6020. ओके. जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे बघायचं आहे किती येते
t इज इक्वल टू 138.6 सेकंड. हे तुमचं चॅलेंज आहे की ते तुम्ही फक्त ते सॉल्व्ह करा. मग ते लॉग टेबल न करा किंवा कॅल्क्युलेट न करा. आणि असा ऑप्शन आपला कुठला आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे 138.6. ओके. क्वेश्चन नंबर 8 आपल्याला दिलेला आहे बघा, नीट 2010 ला विचारलेला प्रश्न आहे. काय क्वेश्चन आहे बघा, रेट ऑफ द रिएक्शन दिलेले आहे 2NO Cl2 gives 2NOCl. या रिएक्शन साठी तुम्हाला रेट दिलेला आहे, रेट इज इक्वल टू K इंटू NO चा स्क्वेअर आणि Cl2. द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट कॅन बी इन्क्रीज्ड बाय. म्हणजे या रिएक्शन साठी रेट दिलेला आहे, परंतु या रेटच्या एक्सप्रेशन मध्ये काय एक्सप्रेशन आहे बघा, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO रेज टू 2 इंटू Cl2. या एक्सप्रेशन मध्ये जे K आहे त्या K ला आपण म्हणतो रेट कॉन्स्टंट. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे जरा व्यवस्थित बघा, व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट कॅन बी इन्क्रीज्ड बाय. म्हणजे या K ची जी व्हॅल्यू असते ती आपल्याला इन्क्रीज करायची आहे. आणि ती इन्क्रीज करण्यासाठी तुमच्याकडे 4 चॉईसेस दिलेले आहेत. पहिली चॉईस अशी आहे की इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO, म्हणजे हा जो NO रिएक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवूया. दुसरा ऑप्शन आहे इन्क्रीजिंग द टेम्परेचर वाढवूया. आणि तिसरा ऑप्शन आहे इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl2, या Cl2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढवूया. आणि 4 नंबर आहे डुईंग ऑल दिस, म्हणजे हे सगळं केल्यानंतर या K ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. परंतु एक नोट तुम्ही लक्षात ठेवा की नोट अशी आहे की व्हॅल्यू ऑफ K म्हणजे रेट कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे डिपेंड्स ओनली ऑन टेम्परेचर. ओके, फक्त आणि फक्त टेम्परेचर, नॉट कॉन्सन्ट्रेशन. हे थेरी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रेट कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू असते ती कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड नसते, ती फक्त आणि फक्त टेम्परेचर वरती डिपेंड असते. हे कुणी प्रूव्ह केलेलं आहे तर अरेनियस नावाचा एक सायंटिस्ट होता. कुठला? अरेनियस. आणि अकॉर्डिंग टू अरेनियस त्याने एक इक्वेशन सांगितलेलं आहे. कोणतं इक्वेशन बघा, रेट कॉन्स्टंट K इज गिवन बाय A इंटू एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे तो आहे e रेज टू मायनस EA डिवाइडेड बाय RT. ओके, या इक्वेशन मध्ये जो e रेज टू मायनस EA डिवाइडेड बाय RT आहे याच्यामधलं फक्त मी जर EA डिवाइडेड बाय RT जर लिहिलं तर इथं टेम्परेचर आहे, हे T म्हणजे टेम्परेचर आहे, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे आणि EA म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आहे. आता आपण काय करूया, समजा टेम्परेचर जर आपण वाढवलं तर EA डिवाइडेड बाय RT ही जी व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे रे, डिक्रीज होणार आहे ना, कारण टेम्परेचर डिनॉमिनेटरला आहे. जर टेम्परेचर वाढवलं तर EA अपॉन RT डिक्रीज होणार, परंतु इथं मायनस चिन्ह आहे म्हणजे देअरफॉर मायनस EA डिवाइडेड बाय RT ही व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, मायनस चिन्ह असल्यामुळे ती व्हॅल्यू इन्क्रीज झाली. मग E ची पॉवर ही आहे ना, e रेज टू मायनस EA अपॉन RT ही व्हॅल्यू सुद्धा काय व्हायला पाहिजे, मग वाढायला पाहिजे. आणि जर ही व्हॅल्यू वाढत असेल, बघा बरं, ही जर व्हॅल्यू वाढत असेल तर तुमचा रेट कॉन्स्टंट सुद्धा काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रेट कॉन्स्टंट काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. सो द करेक्ट आन्सर इज बी, इन्क्रीजिंग द टेम्परेचर. क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे बघा, नीट 2009 ला विचारलेला आहे. 9 नंबरचा प्रश्न 2009 ला विचारलेला आहे. ठीक आहे. आणि नायट्रोजन प्लस हायड्रोजन इट गिव्स अमोनिया फॉर्मेशनची एक अशी रिएक्शन दिलेली आहे. आतापर्यंत जे आपण काही प्रॉब्लेम बघितले याच्यामध्ये ही रिएक्शन खूपदा आलेली आहे, त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे असं आपण म्हणायला काय हरकत नाही. मग याच्यामध्ये काय दिले बघा, d ऑफ NH3/dt याला आपण म्हणतो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया. तो किती दिलेला आहे बघा, 2 × 10⁻⁴ मोल पर लिटर पर सेकंड. ओके, द व्हॅल्यू ऑफ -dH2/dt म्हणजे रेट ऑफ डिसॅपरन्स ऑफ हायड्रोजन तुम्हाला विचारलेला आहे, वुड बी. ओके, मग खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण रिएक्शन लिहूया कशी आहे बघा, नायट्रोजन गॅस प्लस 3 हायड्रोजन गॅस इट गिव्स काय असेल 2 टाइम्स ऑफ अमोनिया गॅस. या रिएक्शन साठी मला जर रिएक्शनचा रेट लिहायचा असेल तर तुम्ही कसा लिहिणार आहे बघा, -d ऑफ N2 डिवाइडेड बाय dt. याला कसं रीड करणार आपण, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 डिवाइडेड बाय चेंज इन टाइम, किंवा रेट ऑफ डिसॅपरन्स ऑफ N2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू हायड्रोजनच्या साठी आपण कसं लिहिणार, स्टॉइकियोमेट्री डिवाइड करून, म्हणजे -1/3 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू, आणि अमोनिया साठी कसं 1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया डिवाइडेड बाय dt. आता हा जो रेट तुम्ही लिहिलेला आहे तो फॉर्मेशनचा आणि अपीअरन्सचा रेट लिहिलेला नाही, तो रेट आपण रिएक्शनचा लिहिलेला आहे बाळांनो. ठीक आहे, मग आपल्याला अमोनियाचा रेट दिलेला आहे आणि हायड्रोजनचा विचारलाय, त्यामुळे हे दोन इक्वेशन मी आहे अशी खाली लिहितोय, म्हणजे -1/3
चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन डिवाइडेड बाय dt हा हायड्रोजनचा रेट नाही, हा रिएक्शनचा रेट आहे, कारण स्टॉइकियोमेट्री डिवाइड केलेला आहे, इज इक्वल टू 1/2 इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया डिवाइडेड बाय dt हा अमोनियाचा फॉर्मेशनचा रेट नाही, हा रिएक्शनचा रेट आहे. ओके, मग हे 2 जी स्टॉइकियोमेट्री इथं आहे ती इकडे आली तर काय होणार बघा, -2/3 इंटू d ऑफ H2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू इथे काय होणार आहे d ऑफ NH3 डिवाइडेड बाय dt, म्हणजे दिस इज द फॉर्मेशन रेट ऑफ अमोनिया आणि याची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली आहे 2 × 10⁻⁴. मग ती इथे ठेवा, म्हणजे इथं काय इक्वेशन असेल बघा, -2 डिवाइडेड बाय 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोजन डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे 2 × 10⁻⁴. ओके, आणि विचारलेले आहे -dH2 डिवाइडेड बाय dt ची व्हॅल्यू, मग हे 2/3 तिकडे नेऊया, म्हणजे -dH2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू काय होणार बघा, हे 2 आहे तसंच इंटू हे सॉरी असं करूया आपण जरा, हे 2/3 जर इकडे आलं तर काय होणार आहे 3 डिवाइडेड बाय 2 इंटू आपली ही व्हॅल्यू 2 × 10⁻⁴. टूला 2 कॅन्सल, आला आपला आन्सर 3 × 10⁻⁴ मोल पर लिटर पर सेकंड. दिस इज युअर करेक्ट आन्सर आणि असा ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन नंबर डी आहे. क्वेश्चन नंबर 10 दिलेला आहे आपल्याला, नेट 2009 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके, आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे, कोणते बघा, BrO3 मायनस ॲक्वस आहे प्लस Br मायनस ॲक्वस आहे प्लस 6H प्लस म्हणजे ऍसिडिक मीडियम मध्ये रिएक्शन आहे. तर या तिघांपासून सॉरी या दोघांपासून काय मिळते, ब्रोमीन लिक्विड गॅस लिक्विड मिळतोय प्लस H2O लिक्विड. आपल्याला काय विचारलंय बघा, रेट ऑफ अपीअरन्स ऑफ ब्रोमीन, म्हणजे हा जो ब्रोमीन आहे इथं फॉर्मेशन मध्ये किंवा प्रोडक्टच्या साइडला त्याचा अपीअरन्सचा रेट, the rate of appearance of bromine Br2 is related to rate of disappearance of Br minus. म्हणजे इथं जे Br minus आहे आणि इथं जे Br2 आहे दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मग रिएक्शन कशी आहे ते पहिला आपण लिहूया, BrO3 मायनस प्लस काय आहे बघा 5Br मायनस प्लस 6H प्लस इट गिव्स काय असेल बघा 3Br2 प्लस काय असेल 3H2O. आता इथं जर आपण व्यवस्थित जर चेक केलं तर Br मायनस ची स्टॉइकियोमेट्री 5 आहे आणि Br2 ची स्टॉइकियोमेट्री 3 आहे. याचा अर्थ असा आहे की दोघांचा जो रेट आहे म्हणजे Br मायनसचा डिसअपिअरन्सचा आणि Br2 चा अपीअरन्सचा हा इक्वल नाही, कारण स्टॉइकियोमेट्री डिफरंट आहे. मग ते इक्वल करून लिहायचं असेल तर आपण काय करणार, तर त्या स्टॉइकियोमेट्री डिवाइड करणार. मग Br मायनस रेट कसं लिहिणार, -1/5 d ऑफ Br मायनस डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू Br2 साठी कसं लिहिणार मी +1/3 d ऑफ Br2 डिवाइडेड बाय काय असेल dt. आपण स्टॉइकियोमेट्री डिवाइड केलं, याचा अर्थ आता हे दोन रेट कसे झालेले आहेत, इक्वल झालेले आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, रेट ऑफ अपीअरन्स ऑफ ब्रोमीन, म्हणजे हे ब्रोमीनचा रेट पाहिजे असेल तर ह्या तीनला इकडे आणूया, म्हणजे इथं होणार -3/5 d ऑफ Br2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू काय बघा d ऑफ Br2 डिवाइडेड बाय काय असणार आहे dt. म्हणजे हाच कोण आहे रेट ऑफ अपीअरन्स ऑफ Br2 आणि हे जे अपीअरन्सचा रेट आहे Br2 तो कोणाचा इक्वल आहे तर -3/5 d ऑफ Br2 dt. आणि असा ऑप्शन आपला कोणता आहे तर ऑप्शन नंबर 4 आहे. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 11 दिलेला आहे, नीट 2006 ला विचारलेला प्रश्न आहे बघा. आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे, फॉर द रिएक्शन 2A + B इट गिव्स 3C + D व्हिच ऑफ द फॉलोइंग डज नॉट एक्सप्रेस द रिएक्शन रेट. आपल्याला असं विचारलेलं आहे. आपल्याला हे माहित पाहिजे की रिएक्शनचा जेव्हा आपण रेट लिहितो तेव्हा स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड करणं हे गरजेचं असतं. ठीक आहे, मग रिएक्शन काय दिली आहे बघा 2A + B इट गिव्स 3C + D. याचा अर्थ B आणि D ची स्टॉइकियोमेट्री इक्वल आहे, म्हणजे B चा रेट आणि D चा रेट कसा पाहिजे इक्वल पाहिजे, परंतु A चा रेट आणि C चा रेट कसा पाहिजे डिफरंट पाहिजे, कारण स्टॉइकियोमेट्री डिफरंट आहे. मग स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड करून लिहिलं तर -1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ A अपॉन dt इज इक्वल टू कसं होणार इथं d ऑफ B डिवाइडेड बाय dt, परंतु हे रिएक्टंट असल्यामुळे निगेटिव्ह साइन येणार आहे. आणि C साठी कसं +1/3 d ऑफ C डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू आणि D साठी कसं d ऑफ D डिवाइडेड बाय dt. दिस इज युअर रिएक्शन रेट.
हे माहित पाहिजे की जेव्हा रिॲक्शनचा रेट लिहितो तेव्हा स्टॅइकियोमेट्रीने डिवाइड करायचं असते. मग असे ऑप्शन कुठे आहेत बघा, -dBdt इथं आहे, म्हणजे नॉट एक्सप्रेस, तर हे एक्सप्रेस करतंय, हे करेक्ट आहे. आपल्याला विचारलंय नॉट एक्सप्रेस म्हणजे थोडक्यात चुकीचं काय आहे, d ऑफ d डिवाइडेड बाय dt इथं आहे, म्हणजे हे पण करेक्ट आहे. हे बघा बरं, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि ऑप्शन नंबर डी लास्टचा आपला चुकीचा आहे, म्हणजे हे जे ऑप्शन डी आहे ते रिॲक्शनचा रेट एक्सप्रेस करत नाही. सो द करेक्ट आन्सर इज डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2006 ला विचारलेला क्वेश्चन आहे. कन्सिडर द रिॲक्शन नायट्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस इट अमोनिया गॅस. आपल्या या लेक्चर मध्ये कितीतरी वेळा हे रिॲक्शन आलेले आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. द इक्वॅलिटी ऑफ द रिॲक्शन म्हणजे सॉरी रिलेशन आहे, एक रिलेशन दिलंय की अमोनियाच्या फॉर्मेशन रेट आणि हायड्रोजनच्या डिसअपिअरन्स रेट दोघांचा रेट तो आपल्याला सांगायचा आहे. तो दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग रिॲक्शन कशी दिलेली आहे बघा, नायट्रोजन गॅस प्लस 3 टाइम्स ऑफ हायड्रोजन गॅस इट गिव्स 2 टाइम्स ऑफ अमोनिया गॅस. जर आपण बारकाईने बघितलं तर अमोनियाची स्टॉइकियोमेट्री 2 आहे, हायड्रोजनची स्टॉइकियोमेट्री 3 आहे, दोघांची स्टॉइकियोमेट्री डिफरंट आहे. याचा अर्थ दोघांचा जो रेट असेल तो ऑब्वियसली डिफरंट आहे, मग तो इक्वल केला पाहिजे. इक्वल करण्यासाठी स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड केलं पाहिजे ना, म्हणजे कसं होणार इथं बघा, -1/3 d ऑफ H2 डिवाइडेड बाय dt. हे एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन रिएक्टंट साठी वापरतो आपण, इज इक्वल टू अमोनियासाठी कसं 1/2 d ऑफ अमोनिया डिवाइडेड बाय dt. तुम्हाला काय विचारलंय दोघांच्या मध्ये रिलेशन, तर हे रिलेशन आहे आणि दिस इज द करेक्ट आन्सर. पण अमोनियाच्या भाषेत विचारलंय ना, म्हणजे हे 1/2 जर इकडे आलं तर -2/3 d ऑफ H2 divided by dt is equal to d of ammonia is equal to dt. याचा अर्थ असा आहे की अमोनियाच्या फॉर्मेशन रेट आणि हायड्रोजनच्या कंझ्युम होण्याचा रेट हा इक्वल आहे, परंतु 2/3 ने याला डिवाइड मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि दिस इज द करेक्ट आन्सर. आपला ऑप्शन कुठला आहे बघा, ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 13 दिलेला आहे, नीट 2002 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय बघा, 3A gives 2B अशी एक रिॲक्शन आहे आणि याच्यासाठी तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन विचारलेला आहे. काय विचारलाय, रेट ऑफ रिॲक्शन. याचा अर्थ स्टॉइकियोमेट्रीने डिवाइड करायला पाहिजे. म्हणजे रिॲक्शन कशी आहे बघा, 3A gives 2B. ओके, म्हणजे A आणि B असे दोन आपल्याकडे सबस्टन्सेस आहेत, A रिॲक्टंट आहे, B प्रोडक्ट आहे, परंतु दोघांची स्टॉइकियोमेट्री कशी आहे रे, डिफरंट आहे. याचा अर्थ दोघांचा रेट सुद्धा कसा पाहिजे, डिफरंट पाहिजे. मग दोघांचा रेट जर इक्वल करायचा असेल तर काय केलं पाहिजे, स्टॉइकियोमेट्री डिवाइड करूया, म्हणजे -1/3 d ऑफ A डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू 1/2 d ऑफ B डिवाइडेड बाय इथं होणार dt. ओके, मायनस साइन रिॲक्टंट साठी, प्लस साइन प्रोडक्ट साठी. आपल्याला dB भागिले dt ची व्हॅल्यू इक्वल टू विचारलेली आहे, म्हणजे 2 ला इकडे आणलं तर -2/3 d of A divided by dt is equal to d of B divided by dt. So this is your the correct answer. म्हणजे कुठला आहे बघा, -2/3 d A भागिले dt, म्हणजे the correct answer is B.